लांजा शहरातील कोत्रेवाडी येथे नगर पंचायतीने डंपिंग ग्राउंड तयार करून तेथे शहराचा कचरा टाकला जातो। त्यामुळे याचा त्रास कोत्रेवाडीतील ग्रामस्थांना अनेक वर्षे झेलावा लागत आहे। त्यामुळे सातत्याने येथील ग्रामस्थ या कचरा डेपोला विरोध करीत आहेत। पण कचरा डेपो हलविण्याबाबत कोणती ठोस भूमिका घेतली जात नसल्याने आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने थेट आंदोलनाचा इशारा देऊन उडी घेतली आहे। पक्षाच्या उपजिल्हा संघटक आणि लांजा राजापूरच्या झुंजार महिला नेत्या उल्का विश्वासराव यांनी जोपर्यंत कोत्रेवाडी डंपिंग ग्राउंड हटवले जात नाही तोपर्यंत शिवसेना ठाकरे पक्ष लढा थांबवणार नाही असा इशारा दिल्याने आता मोठी राजकीय घडामोड होणार आहे। जसं आता म्हटलं की पहिल्यापासूनच कोत्रेवाडीमध्ये जे डंपिंग ग्राउंड करायचं जे ठरवलं होतं ते स्थलांतरित करण्यासाठी आम्ही संपूर्णपणे कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या बाजूने आहोत आणि त्यांच्यासाठी जो लढा द्यावा लागेल तो आम्ही द्यायला तयार आहोतच। आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणते की तरीसुद्धा अजूनही ते रद्द झालेलं नाही आहे किंवा स्थलांतरित झालेलं नाही आहे आणि म्हणूनच आम्ही संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं 8 तारखेला लाक्षणिक असं उपोषण करायचं ठरवलेलं आहे। आणि कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत तिथलं जे डंपिंग ग्राउंड आहे कोत्रेवाडीचं ते स्थलांतरित होणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा कायम चालू असणार आहे आणि आम्ही सर्व मंडळी कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या बाजूनं उभी असणार आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।